तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि याच्या IBFची गगनभरारी या शोमध्ये मी आरजे स्वरा तुमच्यासोबत आहे. आणि आजच्या माझ्या या शोमध्ये आज आलेल्या आहेत दी महाबळेश्वर स्वीट कोकमच्या संचालिका संगीता कोळी मॅडम. संगीता कोळी मॅडम, तुमचं या शोमध्ये आज स्वागत आहे. नमस्ते, धन्यवाद. अच्छा, तर आज रेडिओ शुगरमध्ये तुम्ही आलेला आहात. कसं वाटतं इथं येऊन तुम्हाला? एक नवीन फील होते काहीतरी. अच्छा, घर संसार सांभाळत आपण उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. आणि आपण एक स्त्री म्हणलं की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्यातच आता उद्योजिका म्हणलं की खूपच दडपण असतं. तर हा प्रवास कसा राहिलाय तुमच्यासाठी? माझं माहेर वाळवा आणि माझं दिलेलं गाव सासर माझं कारंदवाडी, तालुका वाळव्यात. तर वाळव्यात पण माझी तशी थोडीशी पार्श्वभूमी होती उद्योगाची. पण जिथं माझं लग्न झालं त्या घराशी व्यवसायाचा काहीही संबंध नव्हता. उदरनिर्वाह साधन म्हटलं तर रोजंदारीच होती. बरं. पण माझा मूळ पायाच व्यावसायिक होता, त्यामुळं मला ते राहवलं नाही आणि मी व्यवसाय करायची जिद्द सोडली नाही. ठरवलं व्यवसाय करायचा. आणि 1996 मध्ये मी परिस्थितीला कंटाळून व्यवसायात उतरले. आणि त्यासाठी मी महाबळेश्वरची निवड केली. कारण माझे मामा पूर्वी महाबळेश्वरला बेदाणे विकायला जायचे आणि त्यांच्या सपोर्टमुळं वाळव्याचे जंबू कोळी म्हणून ते माझे सख्खे मामा, त्यांनी मला सपोर्ट केला की तू बेदाणे विक्री कर, तुला एवढा व्यवसाय शिकवून काय उपयोग, रोजंदारीच करतेस. तर त्यांच्या सपोर्टमुळं मी महाबळेश्वरची निवड केली आणि व्यवसायाची ह्या बेदाणा विक्रीची निवड केली. आणि मला असं वाटतं की आता जेव्हा तुमचं लग्न व्हायचं होतं तेव्हाच तुम्ही हे स्वप्न पाहिलेलं की आपल्याला काहीतरी छान उद्योजिका म्हणून घडायचं आहे, तशा पद्धतीने वाटचाल करायची आहे. तर मग तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला होता तुम्हाला? अगदी लहानपणापासून मला घरच्यांचा सपोर्टच होता. मामांचा, मावशीचा, आईचा, वडिलांचा. आणि त्यांनी लहानपणापासूनच मला व्यवसायाची शिकवण दिलेली होती आणि मला पण खूप आवड होती. पण याच्या पलीकडे जाऊन शिकत असताना मला काहीतरी वेगळंच बनायचं होतं. पण मी त्यात ते नाही कव्हर करू शकले. ती लग्न झाल्यानंतर परिस्थिती वेगळी होती. त्यामुळं जे आहे पूर्वीपासूनच ते कंटिन्यू केलं व्यवसायच. अच्छा. आणि त्याच्यातलं सगळं सक्सेस झाले मी व्यवसायामध्येच. पूर्वी सगळं शिकवलं गेलं असल्यामुळे व्यवसायात काय काय त्रुटी असतात, नफा नुकसान कसं, पत कशी टिकवायची मार्केटमध्ये, हे सगळं मला लहानपणापासून मी अनुभवलेलं होतं, शिकवलेलं होतं. मग जेव्हा आता घरची परिस्थिती आपली बेताची होती आणि त्यावेळेला हे तुम्ही पाऊल टाकलं, मग तेव्हा सासरकडच्यांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला? तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला या क्षेत्रात तुम्ही काम करताय तर त्यांनी कशी तुम्हाला मदत केली? सुरुवातीला तसा त्यांचा विरोधच होता, करू नको म्हणून, कारण भांडवल नव्हतं आमच्याकडे. बरं. मग भांडवलाची निर्मिती आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या बचत गटातनं काही कर्ज रूपात आर्थिक मदत घेतली आणि माझा व्यवसाय चालू केला मी. आणि त्यात पुढे जाऊन मी प्रगतीच करत राहिले. अच्छा. तर आता खूप सुंदर तुम्ही या गोष्टी म्हणजे माझ्या समोर आता सांगताय तुम्ही. आणि मला पण क्युरिओसिटी वाटते की आपण एका छोट्या गावातून येतो आणि असं बिझनेस वुमन म्हणून स्वप्न पाहतो वगैरे, तेव्हा खूप चॅलेंजेस असतात किंवा रिस्क असतात. आणि आज सुद्धा बघा, मला सुद्धा कधी एखादा बिझनेस करायचा झाला तरी मी आज पण रिस्क घ्यायची म्हणलं की थोडं टेन्शन येतं. तर त्यावेळची पद्धती बिझनेसची खूपच वेगळी होती आणि आता सगळ्या गोष्टी खूपच चेंज झाल्या. तर यातला फरक काय जाणवतो तुम्हाला सध्या? मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा मनी ट्रान्झॅक्शनच्या जे सुविधा आता आहेत त्या तेव्हा नव्हत्या. फक्त तेव्हा चेक चालत होते, अगदी आरटीजीएस सुद्धा नव्हतं. पैसे जर एखाद्या व्यापाऱ्याचे द्यायचे राहिले असतील, आपण माल आणलाय जाऊन आणि पैसे द्यायचे राहिले तर ते स्वतः जाऊन तिथं पोहोच करावे लागायचे आणि त्यात आपला वेळ वाया जायचा, शिवाय पैसे पण खर्च व्हायचे. आता तसं होत नाही. आता आर्थिक ट्रान्झॅक्शन खूप सुंदर होते. मोबाईल टू मोबाईल पैसे पाठवले जातात. तर काही जरा व्यवसायात क्वालिटी बघावी लागते, त्यामुळे स्वतः मार्केटमध्ये जावं लागतं. आपल्याला जी हवी ती आपल्याला क्वालिटी पाहिजे असेल ती उचलावी लागते. तर आता तुमचं जी सुरुवात होती ती अगदी छोट्या बेदाण्यापासून झाली होती. मग आता हा बेदाणा ते आता तुम्ही कोकम, स्वीट कोकम असं काहीतरी म्हणालात, तर याची निर्मिती कशी झाली? म्हणजे हा पदार्थ तुम्ही कसा निवडलात? तर बेदाणा मी निवडलेलाच होता व्यवसायासाठी आणि बेदाण्यातनं
विकत असताना असा अनुभव आला की मार्केटची मागणी होती ड्रायफ्रूटची, तुमच्याकडे काजू आहेत का नाही, बदाम आहे का नाही, असं विचारलं जायचं मला. मग मला वाटायला लागलं की बदाम वगैरे इतर मार्केटातून घेऊ शकतोय, मात्र काजू आपल्याला कोकणातनं फॅक्टरीतनंच घ्यावा लागतोय क्वालिटी ठेवायची झाली तर. आणि फॅक्टरीतनं घेताना असा अनुभव आला की जरा क्वालिटी जरा वेगळी यायला लागली. म्हणून स्वतःच प्रशिक्षण घेतलं मी. RSS संघाचं माणगावला हेडगेवार प्रकल्प म्हणून आहे, कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगावला हेडगेवार प्रकल्प मध्ये मी काजू ट्रेनिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःच काजू सेंटर चालू केलं, फॅक्टरीत चालू केली. त्याच्यात 22 महिलांना काम पण भेटलं आणि शिवाय माझा बी उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायला लागला, आर्थिक पण बाजू भक्कम व्हायला लागली. जेवढी मेहनत करतोय त्याचा मोबदला पण व्यवस्थित मिळायला लागला. शिवाय इतर तरुणांना पण मला त्याचं प्रशिक्षण देता यायला लागलं. कारण मी जेव्हा काम करायची कटरवरती मॅन्युअल, तेव्हा सगळे बघायला यायचे आणि प्रश्न विचारायचे, हे कसं असं तसं, फायदा किती तोटा किती. मग हे सगळं उभं राहून आपल्या कामात व्यत्यय आणून सांगण्यापेक्षा मी सरळ ट्रेनिंग सेंटर चालू केलं. त्यातनं अनेक उद्योजक निर्माण झालेत की आज त्या उद्योजकांकडे बघताना असं मला वाटतंय की आपण आहे तिथंच आहे, पण आपण जी रोपटी लावल्यात त्या रोपट्याने खूप गगनभरारी घेतली आणि त्यांच्याकडे बघताना खूप अभिमान वाटतोय की यांच्या फाईलला माझं सर्टिफिकेट आहे माझ्या नावचं. खूप भारी वाटतंय. मी आहे तिथं आहे, ठीक आहे, मला कदाचित मला तिथंच राहायचं आहे अजून अनेक जणांना घडवण्यासाठी. नक्कीच, बरोबर. तर आता ही फिलिंग खरं तर आपल्यासाठी खूप भारी असते. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेतलं काजूचं वगैरे, आणि हे म्हणजे घरची जबाबदारी सांभाळत या उद्योजकात तुम्ही जेव्हा उतरलात तर तेव्हा हे कसं तुम्ही सांभाळलं सगळं, म्हणजे घरची जबाबदारी, स्वयंपाक पाणी आणि हे सगळं केलं. सकाळी 3ला उठायचं, स्वयंपाक बनवायचा, आंघोळ स्वयंपाक डबे घरात मुलांचं सगळं उरकायचं की महाबळेश्वर मिरज म्हणून गाडी लागते. 5:45 होती तेव्हा, आता 6:15 आहे. आणि त्या 5:45च्या गाडीला डोकं विंचरत रोडनी गाडी गाठायची आणि त्या गाडीत बसून इथं बरोबर 9:30ला यायचं तुमच्या इस्लामपूर पेटनाका फाट्यावर. बरं. इस्लामपुरात आले की कुठली तरी एखादी गाडी बघायची दुसरी भाड्यानी, त्या गाडीतनं एसटीतनं उतरून आणि डायरेक्ट तासगाव गाठायचं की स्टोरेज मधला माल घ्यायचा की डायरेक्ट मिरज गाठायचं. मिरज बस स्टँडला एसटी वाले वाट बघत थांबलेले असायचे. माझ्यासाठी ते गाडी लेट करायचे, थांबवायचे, एक 10-15 मिनिटं लेट करायचे. मी गेल्यानंतर मला मदत करायचे ते माल चढवायला वगैरे. मग अशा पद्धतीनं 50 बॉक्स बेदाण्याचे मी सुरुवातीला महाबळेश्वरला घेऊन जाऊ शकले. आणि खरंच त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, एसटी डेपोचे पण, एसटी डेपोतल्या काही कर्मचाऱ्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी मला सहकार्य केलं की ज्या जमान्यात मोबाईलचा वापर नव्हता, ज्या जमान्यात RTGS नव्हतं, अशा वेळी त्या लोकांनी मला खूप सहकार्य केलंय. बरोबर. आणि खूप धन्यवाद. नक्कीच, बरोबर. आणि आता कोकम स्वीट हे जे प्रोडक्ट होतं तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल, कारण कोकम म्हणलं की पहिल्यांदा सरबत आठवतो, तर ते थोडंसं एक्सप्लेन करा. कोकम सरबत हे सगळ्यांनाच माहित आहे मॅडम. तर कोकम सरबत न ठेवता मला कुणीतरी एक स्वीट कोकम नावाचा पदार्थ आणून दिला होता दुकानावर, आणि तो दुकानावर मी सहज ठेवलेला, मला खायला दिलेला त्यांनी. त्याला लोक मुरांबा काहीतरी म्हणतात. आणि मी एका कस्टमरने बघितलं, ते माझ्याकडनं घेऊन गेल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की हे चालतं दुकानावर, हे चालणार. म्हणून मी स्वतः कोकम तयार करायचा प्रयत्न 1 वर्षभर केला, तो काही झाला नाही सक्सेस. आणि असाच ऍक्सिडेंटली डब्यात कोकम सोललं, फळं सोलली, ठेवली, रस त्यातच ओतून ठेवला, बिया बाजूला केल्या आणि कुठे चिमटभर साखर टाकली नाही, मी असा डबा ढकलून दिला रागाने. 1 वर्ष झालं मागं लागलोय, हे काय तयार होईना. नंतर 5-6 महिन्यांनी त्या डब्याकडे गेले मी, बघितलं तर इतकं सुंदर कोकम तयार झालंय त्यात. आणि मग ते मार्केटमध्ये आणलं मी, आणि मार्केटात तो डबा काय 1-2 कस्टमर मध्ये संपला. आणि नंतर सारखं कस्टमर मला विचारायला लागलं की स्वीट कोकम आहे का तुमच्याकडे. नाही म्हणत पुढच्या वर्षी मी 1 टन बनवलं, त्यानंतर 2 टन, आज जवळजवळ 10-1 टनापर्यंत जातं माझं बनवणं ते. हो ना. आणि माझं कोकम असं आहे की ते बनायची प्रक्रियाच 15 महिने. आता बनवायला घेतलं, या वर्षीची फळं मे महिन्यातली घेतली तर ती बनायला तयार व्हायला किमान 15 ते 18 महिने लागतात. अच्छा. आणि त्यात 6 महिन्याला आम्ही लॅब टेस्ट करतो की कसं
आता त्याच्यात 20%, शुगर 22%, नंतर 6 महिन्यांनी 38 होते, 40 होते, 46% आली शुगर की आम्ही ते विक्रीला काढतो. त्यासाठी कालावधी 18 महिन्याचा लागतो. जसं की लोणचं मुरतं ना, मुरल्यानंतर चांगलं लागतं, तसं ते होल कोकम माझं स्वीट कोकम मुरल्यानंतर चांगलं लागतं. आणि विशेष म्हणजे जगातली मला वाटते पातळ पदार्थ हा खायचा एकमेव वस्तू अशी आहे की हिला फ्रीज चालत नाही. फ्रीज मध्ये 8 दिवसात बाद होतं, मात्र बाहेर ठेवलं तर 6-7 वर्ष ते टिकतं विदाऊट केमिकल, कसलंही काही नाही त्याच्यात. आणि ते आरोग्यासाठी इतकं छान आहे की ते ऍसिडिटी, डोकेदुखी, पोटाचे सगळे प्रॉब्लेम किंवा अलर्जी असेल कुठली तुमची, त्या अलर्जीवर तुम्हाला जर 1-2 पीस खाल्ले तर लगेच त्वरित गुणधर्म. आणि ह्या माझ्या प्रोडक्शनचा माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळे फायदा झाला आणि ते विक्री खूप वाढली माउथ पब्लिसिटीमुळे. म्हणजे तुम्ही आता नेलं माझ्याकडनं की मी तुम्हाला पाव किलो दिलंय, तुम्हाला मी सांगितलंय समजून की हे गुणधर्म आहेत त्याच्यात आणि तुम्ही या रोगांवरती हे खाऊ शकता, तर तुम्ही तसं केलं की 4 माणसात बसलं की तुम्ही सांगितलंय कोणाला तर मग त्यातलं कोण महाबळेश्वरला आलं ते पाव किलो घेणार असलं तर मागं पुन्हा फोन येतात, अरे मला पण 2 पाव आण, अर्धा पाव आण, असं होत गेलं. आणि त्यामुळे माझं आता फेमस झालंय देशात. महाबळेश्वर ही बाजारपेठ ही जागतिक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे देशातलं आणि परदेशातले बरेच लोक येतात, टुरिस्ट येतात. त्यांच्या थ्रू माझं बाहेर देशाला पण जातं. स्टेट आउट जे जातं ते माझ्या एक्झिबिशन मधून जातं. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि नाबार्डच्या माध्यमातून जी राज्यात आणि राज्याच्या बाहेर आम्ही एक्झिबिशन करतो, तिथं पण आम्ही सक्सेस होऊनच दाखवतो. जी गोष्ट जिथं विकली जात नाही, जी गोष्ट जिथं माहीतच नाही ती विकणार काय, अशी गोष्ट अशा ठिकाणी आम्ही विकून येतो. जसं की लोकांना चटणी पण माहित नाही पटनामध्ये, आपली हळद माहित नाही पटनामध्ये, तर आपण सांगलीकर, थोडक्यात वाळवेकर, तर आपण जी चटणी खातो त्यात 48 मसाले वापरून आपण वर्षातनं एकदा चटणी बनवतो, तर ती चटणी तिकडे माहित नाही. तर त्या 48 मसाल्यांची नावं तर दुर्मिळच आहे अगदी. तसल्या चटणीला पटवून देऊन ती चटणी आम्ही तिथं विकून येतो. म्हणजे कोकम ही एक गोष्ट अशी आहे की ती फक्त समुद्रकिनारी झाडं असतात आणि ती समुद्रकिनारीची झाडं तिथल्याच लोकांना फक्त ज्ञात असतात. अगदी पटण्यापर्यंत त्याची काही ख्याती पोचलेली नाही, पोचली असली तर सरबतच्या रूपानं, कॅनच्या रूपानं. पण आम्ही हे आमचं तयार केलेलं स्वीट कोकम आहे ते तिथं त्यांनी प्रत्यक्ष ते कोकम कसं असतंय हे पाहिल्यानंतर त्यांना माहिती होते की हे काय. मग त्याच्याबद्दलची माहिती आम्ही दिली. पुन्हा सुरुवातीला आम्ही फक्त 20 रुपयाचा एक कप देणार. त्यांना काही प्रॉब्लेम असेल डोकेदुखीचा, ऍसिडिटीचा, की एक 20 रुपयाचं नेलंय आपण आणि ते खाल्लं, त्याचा जर फरक पडला तर आमची 10 दिवस एक्झिबिशन असतात. ते बंद करेपर्यंत ते पुन्हा तिथे येतात आणि किलोनी घेऊन जातात. असं या एक्झिबिशनमुळे आपलं काय होतंय, मालाचा दर्जा वाढतो आणि लोकांपर्यंत आपले माल पोचतो, मालाची माहिती पोचते. हा माल आपला काय आहे हे लोकांना आम्ही पटवून देऊ शकतो एक्झिबिशनच्या स्टॉलच्या माध्यमातून. बरोबर, नक्कीच. आणि आता सुरुवातीच्या काळामध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी तुम्हाला करावी लागत होती. मग आता तुमचं मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी येतात, तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे डिजिटलायझेशन खूप वाढलंय मोबाईलमुळे वगैरे. तर मग आता मार्केटमधली नवीन स्ट्रॅटेजी काय आहे का, किंवा अजून कुठलं तुमचं प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये तुम्ही आणणार आहात का? नाही, आरोग्याचा विचार करूनच मी हे प्रोडक्ट तयार केले. तेव्हा मी आरोग्याच्या बाबतीत आणि ग्राहकाच्या आरोग्याच्या बाबतीत मी अजिबात कुठं कॉम्प्रोमाइज नाही करणार. आणि लोक बोलतात मला की हे एवढंच करू नको, हे पाण्यात वापर, ह्याचं पुढे जाऊन आणि बाय प्रोडक्ट बनव. तर माझ्या प्रोडक्टचं असं आहे की ते पाण्यात वापरून बाय प्रोडक्ट जर बनवायला गेलं तर त्याची कार्यक्षमता जी आहे, गुणवत्ता जी आहे ती खालावली जाणार आहे. मी आता सांगते कस्टमरला की 2 पीस खा, डोकं दुखायचं थांबल, 2 पीस खा, ऍसिडिटी थांबल, ते होऊ शकणार नाही. म्हणून मी माझ्या मालाची क्वालिटी बदलणार नाही. आहे ह्याच्यात ओरिजिनल मध्येच मी कोकमचं लोणचं बनवलंय ते आणि विकू शकते, ते पण खूप छान चालतं. पुन्हा हे आता स्वीट कोकम आहे आणि स्वयंपाकासाठी खारं कोकम लागतं आपल्याला, डाळ, सब्जी, मच्छी, सोलकडी, ह्यासाठी ते अतिशय उच्च दर्जाचं सुंदर प्रतीचं मी बनवलंय, ज्याच्यामध्ये खर नाही, केस नाहीत किंवा ते गवत येतं, शेण येतं, अनेक प्रकारची त्यात घाण येते, वाळू, खडे, तसलं नाही. डायरेक्ट फळ तोडणे आणि ते सुकवणे, पुन्हा त्याला आगळ लावून 7 वेळा सुकवणे, 7 दिवस, म्हणजे ते 15 वर्ष टिकतं विदाऊट फ्रीज. अशा पद्धतीचं खारं कोकम पण बनवलंय. शिवाय आता आम्ही कोकम तयार करतो त्यातनं जे बिया निघतात
त्या बिया बाजूला काढून ठेवून त्या पुन्हा फोडायच्या, राख लावून वाळवून फोडायच्या, पुन्हा भाजायच्या, कुटायच्या आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात 4 तास रांधायच्या आणि मग जाऊन कुठंतरी त्याच्यावरती ते तेल येतं कोकमचं. मग थोडंसं थंड होऊ द्यायचं, गरम हात पाण्यात हात घालून गरम गोळे करायचे आणि ते ठेवायचे आणि ते कोकम बटर म्हणून त्याची पण विक्री चालू आहे दुकानावर आणि ती पण खूप सक्सेस झाल्या, कारण त्यात पण आम्ही प्युरिटी टिकवल्या, कसलीही मिलावट त्यात केलेली नाही. खूप भारी. मग आता हे जे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगताय, आता कोकम बद्दल सांगितलं, त्याच्यातले आणि 2-4 प्रकार तुम्ही विक्रीला काढलेले आहेत, तर ते आम्हाला महाबळेश्वरमध्येच आम्हाला म्हणजे टेस्ट करता येईल, तिथूनच खरेदी करता येईल की इस्लामपूर वगैरे या ठिकाणी कुठे तुमचे काय अवेलेबल आहे का? छोटे मोठे दिलेलं नाही मी. अच्छा. पण ऑनलाईन मी माझा मोबाईल नंबर देते सगळ्यांना आणि एक्झिबिशन मध्ये पण मोबाईल नंबर नेले जातात आणि सॅम्पल तुम्ही आणलेलं असलं तर तुम्ही शेजाऱ्याला सांगता. अशा पद्धतीने माझी आता तरी विक्री चालू आहे. मी करेन ऑनलाईन पण वेबसाईट ती चालू करायचा प्रयत्न करायला लागलोय. व्यापातनं मला वेळ भेटेना तिकडे लक्ष द्यायला आणि मी तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत माझं प्रोडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करीनच. शिवाय आता सुद्धा तुमच्या ज्ञात अज्ञातपणे माझं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत कसं पोहोचतंय, तर तुम्ही मुली आहात किंवा आणखीन काय कुणाचे टाचा फुटल्यात, चेहऱ्याला काही उठले डाग वगैरे उन्हाचे, तर त्या ह्याच्यातनं रूपातनं तुम्ही मेडिकलमध्ये जाता, व्हॅसलिन, क्रॅक क्रीम, लिप बाम, लिपस्टिक, बॉडी लोशन हे खरेदी करता, तर त्या प्रोडक्टमध्ये सगळ्या त्या प्रोडक्टमध्ये कोकम बटर वापरलं जातं 65%. म्हणजे माझं कोकम बटर या त्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचतंय. बरोबर. त्यात केमिकल वापरलंय नाही वापरलंय त्याची स्टडी मला नाही, पण माझ्याकडे जे ओरिजिनल कोकम बटर आहे गोळा मुठलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करीन. ओरिजिनल त्याचं करून तुम्ही पुढे जाऊन लिपस्टिक बनवा घरच्या घरी. अगदी काय नाही, लिपस्टिक साठी तुम्ही गरम कट करून घ्यायचं, गरम वाटी करून त्यात ते टाकलं की त्याच्यात बीटरूटचे ड्रॉप टाकले आणि ते जर लिपस्टिक तुम्ही तोंडाला ओठांना लावलं तर ते पोटात गेलं तर तुमच्या पोटातला अल्सर सगळं बाहेर पडतं आणि पाईल्स यासाठी ते खूप चांगलं आहे. शिवाय लूज मोशन, स्टमक पेन, अल्सर आणि पाईल्स यासाठी खूप चांगलं आहे कोकमचं बटर. म्हणजे कोकमच्या बिया सुद्धा कामाला येतात. कोकम हे अमृत आहे, कल्पवृक्ष आहे शरीराचं, पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्या कोकमाकडं. बरोबर. नक्कीच. खरं तर खूप भारी माहिती तुम्ही सांगितलंय. म्हणजे एवढं छान तुम्ही आता प्रोडक्ट जन्माला घातलंय, त्याचं संगोपन छान करताय तुम्ही. आता आपल्या मार्केटमध्ये ना भरपूर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते, त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपण काय करता? तर मार्केटमध्ये स्पर्धा जेव्हा वाढतात, केव्हा वाढतात, एकच माल एकसारखा निघाला तर, जसं की आता चणे तर चणेच सगळे विकायला लागलेत. पण महाबळेश्वर बाजारपेठेत मामा चणेवालेच का हो जास्त प्रसिद्ध आहेत? त्यांनी क्वालिटी मेंटेन केल्या. आपल्या मालाची गुणवत्ता जर टिकवून ठेवली तर स्पर्धक नसतो त्याच्यात. फक्त पैशाच्याच मागे लागायचं नाही, आपण ग्राहकांच्या आरोग्याचा पण विचार करायचा आणि आपल्या आर्थिक बाजूचा पण विचार करायचा आणि महत्वाचं म्हणजे मालाची गुणवत्ता टिकवून ठेवायची. जर माल चांगला असला, त्याचा परिणाम चांगला होत असेल तर गिराईक तुम्हाला शोधतच येतो. आता बाजारपेठेत रोडवर बसलेले असून सुद्धा माझ्याकडे फोटो बिटो सगळे आहेत मॅडम. सगळे मंत्री बिंत्री काय असेल ते आपले सिने अभिनेते, नट, नट्या, जुन्या नव्या सगळे माझ्या दुकानावरून माल नेतात मॅडम. त्याला कसलाही असा अपमान वाटत नाही की मी रोडवर खरेदी करते. माझं दुकान रोडवर आहे म्हणून माझ्या रोडवरल्या दुकानावर स्टॉलवर यायला कुणालाही असं काही वाटत नाही की मी इथं कसे. त्यांना असं वाटतं की आता आपण एखाद्या चांगल्या उच्च दर्जाची क्वालिटी आपल्याला इथं भेटते, मग ते ठिकाण कोणतं आहे ह्याचा सुद्धा ग्राहक विचार करत नाही. मॉलमध्ये असू दे किंवा साध्या दुकानदाराकडे असू दे, क्वालिटीची गुणवत्ता जर चांगली असेल, तुमची एखाद्या मालाची गुणवत्ता चांगली असेल तर कस्टमर गिराईक तुम्हाला ग्राहक शोधत येतो. हो, हे नक्की. एक उदाहरण, नारळाचं कसं मडगावी नारळ आणि पूजेचा नारळ, शाळी असे 1-2 प्रकार असतात. आता बरेच निघालेत प्रकार. तर त्यात आता सीझन आलाय, कुठला पाडवा आलाय आपला, तर पाडव्यामध्ये नारळ हा फोडावा लागतो. मग फोडायसाठी वापरला तर तो घरात पण वापरला जातो. फोडला की त्यातलं पाणी पण पिलं जातं, त्याचं खोबऱ्याची गर जाड असते. मग अशी क्वालिटी नारळाची आपल्याला निवडायला लागते. कधी? पाडव्याच्या सीझनला. आणि आता लग्न सराई आली, लग्न सराईच्या वेळी शहाळी नारळ पण चालतात. आळे बळे सगळे घुसले जातात, त्यात चालतात कोणती नारळ. अगदी मडगावी नारळाची किंमत 45 ते 50 रुपये. आणि लग्न सराईच्या वेळी कुठली खरेदी करायची असत्या?
साधी नारळ, शहाळी नारळ 20-25 रुपये एक नग अशा किमतीची. असं सिजनेबल जर कोणत्याही गोष्टीचा सिजनेबल धंदा असतो, व्यवसाय असतो, त्यानुसार बदलत राहायला लागतं. बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्याला साईडला शेतीपूरक व्यवसाय काय असेल तुमचा, तर साईडच्या शेतीचा सगळ्या अभ्यास असायला हवा. कुठल्या तरी करून गोष्ट कंटाळलोय आणि आपण बाहेर फिरायला गेलोय, व्यापाऱ्यांना तसं करून चालत नाही. बाहेर फिरायला जरी गेला तरी तिथं त्या एरियामध्ये काय स्वस्त भेटतं, पिकतं काय, ह्याचा विचार केला पाहिजे. येताना ते गटोळभर आणलं तर येण्या जाण्याचे पैसे पण निघतात, माइंड फ्रेश होतं, पुन्हा नव्यानं व्यवसाय करायला नवी ऊर्जा मिळते त्याला. असं गेल्या वर्षी पण सांगितलेलं की दवण्या हा रोग आलाय द्राक्षावर, आणि तुम्ही माझ्या बचत गटातल्या महिलांना सांगितलं 38 टन बेदाणा होता की तुम्ही विकू नका, बेदाणे विकू नका. 1 वर्ष अगोदर सांगितलं तर बेदाणा विकू नका. तर दवण्या या रोगामुळं शेतकरी कंटाळलाय आता औषधाची बिलं भागवून आणि 100% यावर्षी शेतकरी 70% बागा काढणार आहे. आणि बागा काढल्यामुळं द्राक्षाची आवक कमी होणार, आणि द्राक्षाची आवक कमी झाल्यामुळं बेदाण्याची आवक कमी होणार. आणि बेदाण्याची आवक कमी झाली, बेदाण्याचा रेट अगदी आसमानाला जाणार आहे. तेव्हा तुमचा आहे तो माल ठेवा, थोडं व्याजच भरावं लागेल. कुणी ऐकलं नाही. आणि आज 511 रुपयावर बेदाण्याचा रेट गेला 110चा. भौगोलिक माहिती सुद्धा पाहिजे आपण व्यवसायात उतरायचं झालं तर. कपड्याच्या धंद्यात लगेच मला मॉल पाहिजे, मला लगेच हे सगळ्या सुविधा पाहिजे असं नाही. एखाद्याच्या कपड्याच्या दुकानात 5 मिनिटं उभं राहा, त्याचं बघा, कोणाच्यात एक नोकर म्हणून थांबा, 1 महिनाभर काम करा. रोडवरले लोक कपडे विकतात त्यांच्याकडे जा तुम्ही, ते कसे कपडे विकतात बघा, कोणत्या क्वालिटीचे कपडे विकतात बघा. काही बाजारू कपडे पण येतात मार्केटला, उपलब्ध असतात, आणि काही ब्रँडेड कपडे पण उपलब्ध असतात. त्यातलं तुम्हाला काय करायचंय ह्याचा अभ्यास करा. जास्त कस्टमरचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे ह्याचा अभ्यास करा आणि कपड्याचा व्यवसाय चालू करा. अशा अनेक गोष्टी मार्केटात आहेत मॅडम. बरोबर आहे. आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते आधी ठरवून तशा पद्धतीने वाटचाल करा, अभ्यास करा. झिरोतनं विश्वाकडे जा. एकदमच मोठं लगेच करायचं आणि खाली यायचं असं करू नका. काही आपल्याकडे भांडवल नसलं ते अनुभवाचं, आणि आपण फक्त आर्थिक भांडवल घालून त्यात बुडलो, हा एक लोगो तयार करतो, निराश होतो आणि कुठं तर कैलास पर्वत शोधतो. असं न करता बरोबर व्यवसायात सगळ्यांनी उतरलंच पाहिजे. व्यवसायासारखं स्टेडियम पण नाही म्हणा आणि मंच पण नाही दुसरा व्यवसायासारखा. आपली भाजीपाला विकणारी लेडीज सुद्धा महिन्याला काय नाही म्हटलं तर 10-15 हजार रुपये सहज कमवत असते आणि स्वतःचं घर चालवत असते. बरोबर. आणि तेच 10-15 हजार रुपयाची नोकरी जर बाहेर केलीत तुम्ही तर तिथं बांधील राहता तुम्हाला तिथून. कारण आता तुम्ही इथं आलाय, इथं काम करताय, या कुठल्या तर हुद्द्यावर आहे, ती जबाबदारी आहे तुमच्याकडे त्या कंपनीची, किंवा तिथं शाळा काय असेल ती एक त्या टेबलची एक जबाबदारी असते. त्यासाठी तुम्हाला सुट्टी घ्यायची म्हटलं तर 2 दिवसाची सुट्टी घेताना ते 100 बोलून घ्यायला लागतंय. त्याला पण विचारणार पुढे कोणतरी असतंय ना. म्हणून नोकरीच्या मागे सगळ्यांनीच धावलं तर कुठल्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आज लोकसंख्या वाढत चालल्या, मागणी भरपूर आहे आपल्याला कोणत्याही वस्तूची, म्हणजे आपल्याला व्यवसायात उतरणं गरजेचं आहे. व्यवसायात उतरलंच पाहिजे तरुणांनी. म्हणजे फक्त काय यात चढ उतार तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये येत राहतील, फक्त तुम्ही तुमचा टिकाव धरून तिथे राहा, पाय रोवून राहायचं, अजिबात तिथं हलायचं नाही. आज नुकसान झालं ठीक आहे, उद्या भरून निघल, पण व्यवसायात बदल करायचा नाही, कंटिन्युटी ठेवायची व्यवसायात. नक्कीच, त्यामुळे नुकसान होत नाही. नक्कीच. संगीता कुळी मॅडम, तुम्ही खरं तर आता तुमच्या या माध्यमातून बऱ्याच तरुणांना, महिलांना तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर कसं वाटतं तुम्हाला, काय सांगाल याबद्दल? बरं वाटतं, म्हणजे आपण काहीतरी करू शकलो माणसाच्या जन्माला येऊन. जरा ग्रामीण बोलतोय मी, लय काय शिकलेलं नाही त्यामुळे. तर बरं वाटलं थोडस, आपण पण समाजाचं देणं लागतोय. नक्की. त्यामुळं मी महाबळेश्वर ट्रेकर्स या संघटनेत काम करते, त्यांना सहकार्य करते. मुलं जी काम करतात बॉड्या काढायचं, त्यांना पण मी सहकार्य करते, काम करते त्या मुलांना. आणि रेस्क्यू मध्ये तुमच्या इकडे सांगलीला पूर वगैरे येत असेल तर पूर यायच्या अगोदर थोडी अध्यात्माची जोड देऊन आम्हाला थोडस आमचा निसर्ग काय सांगतोय ह्याच्याकडे पण आम्ही जरा लक्ष देतोय. जसं की आता तुम्ही सगळ्या शिकलात, सगळी मुलं शिकलीत, तुम्ही काय माझ्या पोटच्या मुलांसारखंच आहात. तुम्ही आता लय शिकला काय, पण तुमची बंदिस्त घरं झाली, कॅम्प्युटरच्या पुढे तुमची नजर लागली. आमची नजर तशी नाही, आमची
निसर्गात सगळ्या नजर, मग कुठला निसर्गात बदल झालाय ते कळतं, पुढे पाऊस किती पडणार ते कळतं, आणि पावसाचं जर गंभीरता असेल पुढे जाऊन तर त्यासाठी आम्ही सांगली कोल्हापूरच्या नदीकाठच्या लोकांना सावध पण करतो आणि त्यांना मदत पण करतो महाबळेश्वर रेस्क्यू टीमच्या मदतीनं, जरी ते महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून असं काम पण करतो. नक्कीच. आणि आता हा सगळा एवढा प्रवास खूप सुंदर तुमचा राहिलेला आहे, अजून पण तुम्ही छान काम करताय, तर मागं वळून बघताना कसं वाटतं तेव्हाची परिस्थिती आणि आता बदललेलं हे सगळं? परमेश्वराला एकच मागितलं होतं, बुद्धी चांगली ठेव आणि कष्टाला यश दे. फार काय मला मोठं व्हायचं नाही, पण मला माझ्या ताकदीनुसार 4 लोकांना बरोबर नेता यावं, त्यांना पण सक्षम करता यावं, त्यासाठी माझ्या कष्टाला पहिलं यश दे आणि मग मी त्यांना बरोबर माझ्या बरोबर नेईन, असंच टार्गेट एक ठेवलं होतं. आज मागं वळून बघताना ज्या उंबऱ्यावर बसून मी हे टार्गेट मागितलं होतं आणि ते सक्सेस आणि सत्यात उतरलंय, ते बघून लय भारी वाटते, समाधान वाटते. बरोबर. आणि तुमच्या ते चेहऱ्यातून, तुमच्या हावभावामधून ते मला कळतंय की तुमच्या भावना किती छान आहेत आणि मस्त आहेत. म्हणजे आपण एखादं स्वप्न ठरवतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण सातत्य त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे. आणि आपण बघतोय की आजची तरुण पिढी जी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकतीये ती सुरुवातीला खूप एक्साइटमेंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करते, पण नंतर कुठंतरी ते वर खाली होतं, गोष्टी चढ उतार येतो बिझनेसमध्ये. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल किंवा महिलांना? तरुणांना आणि महिलांना माझं एकच सांगणं आहे, कोणताही उद्योग करायच्या अगोदर हा विचार डोक्यातून पहिला काढून टाका की बाबा रे, मी जर 1 किलो चिरमुरं विकलं तर मला फायदा किती मिळल. बाळा माझ्या, अगोदर 1 किलो चिरमुरं तर आण, ते विकाय तर चालू कर, मग फायद्याचा विचार कर, असं मला सांगावं वाटतं. आजकालची मानसिकता झाल्या मॅडम ती, की मी हा व्यवसाय केला तर मला फायदा किती मिळेल. खूप कंटाळले हो ह्या प्रश्नाला मी, नको वाटतं. फायद्याचा विचार न करता कोणताही व्यवसाय चालू करा, कोणताही अगदी, तर तो जसं मार्केट बदलल तसं स्वतःला बदला, मार्केट बरोबर स्वतःही बदला. परवा माउथ पब्लिसिटीनं जो आमचा व्यवसाय व्हायचा, आमच्यापर्यंत येऊन ग्राहक आमच्याकडून माल न्यायचा, आता तसं नाही. आता ऑनलाईनचा जमाना आहे आणि व्यवसायामध्ये चढ उतार होतो तेव्हा नाराज न होता, निराश न होता, आहे तोच व्यवसाय पुढे कंटिन्यू जर ठेवला तर सक्सेस तुमची पाठ सोडत नाही. बरोबर. ते असं म्हणतो ना, बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, तसा हा प्रकार आहे. नक्कीच. दी महाबळेश्वर स्वीट कोकमनी आता गगनभरारी घेतलेली आहे, तर मग आता तुमचे मिस्टर असेल, तुमचे फॅमिली मेंबर्स, मुलं वगैरे, तुमचे माहेरकडचे लोक काय कशा पद्धतीने आता बघतात तुमच्याकडं? छान वाटतंय त्यांना छान वाटतं, सगळ्यांना, माहेरच्यांना पण छान वाटतं, माझ्या घरातल्या सगळ्या मेंबरना छान वाटतं आणि सगळीच मला मनापासून सपोर्ट करतात, मदत करतात. सगळीजणच मेहनत करतोय. पहिलं कसं एकटी धावत होते, आता एकटी धावता 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 2 मुलं जुळली गेली, 2 मुलं घेऊन धावता धावता 2 सुना जुळल्या गेल्या, 2 सुना घेऊन धावता धावता आज मला 4 नातवंड आहेत. ती सगळी जण घेऊन जाऊन असं धावता धावता अनेक तरुण माझ्या बरोबर धावायला लागले, अनेक जणी धावायला लागल्या. त्यामुळं सगळीजणच खुश आहेत, आनंदी आहेत आपापल्या व्यवसायात. नक्कीच. तर आता दी महाबळेश्वर स्वीट कोकमनी सुद्धा छान गगनभरारी घेतलेली आहे आणि तुमची या बिझनेसची वाटचाल अशीच छान राहू देत, याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.